राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी जोरदार टीका केली होती। ही टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। तावडेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत शरद पवारांवर पलटवार केला आहे। विनोद तावडे यांनी सोशल मीडियातून शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे। दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल। अमित शहांची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती असं तावडेंनी म्हटलं आहे। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुधा पवार साहेब विसरले आहेत असा निशाणाही तावडेंनी साधला आहे। तावडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख केला आहे। तावडे यांनी म्हटलं आहे की 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केलं असतं का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटलं असतं का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितलं पाहिजे, असे सवाल तावडेंनी केले आहेत।